शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला अहमदनगर स्टँडर्ड 7 सब्जेक्ट इंग्लिश 1.3 लिटिल गर्ल्स wiser than old people. Today we are going to learn a beautiful story from your English book. The name of our story is A Little Girl Wiser Than Old People. मोठ्या माणसांपेक्षा लहान मुली अधिक समंजस. Count Lev Nikolaevich Tolstoy or Leo Tolstoy was one of the greatest authors of all time. He authored many novels, short stories, and philosophical works. His ideas on non-violence had influenced great men like Mahatma Gandhi and Martin Luther. This story is a beautiful story from his short story collection. His stories are basically based on non-violence, and this story also gives a message from grown-ups. ग्रोनअप्स म्हणजे मोठी माणसे, वडीलधारी माणसे. या स्टोरीमध्ये वडीलधाऱ्या माणसांसाठी एक मेसेज दिलेला आहे. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. इन द यार्ड ले स्नो अँड रील्स रॅन डाऊन द विलेज. अ लार्ज puddle had run down from a manure pile into a lane between two farms. Easter. Easter means a Christian festival and holiday that is celebrated in many countries. ईस्टर हा ख्रिश्चन धर्मियांचा एक सण आहे आणि तो वेगवेगळ्या देशांमध्ये साजरा केला जातो. ईस्टर इज ऑलवेज अ संडे. ईस्टर हा नेहमी संडेला येतो. इथे पडल या शब्दाचा अर्थ आहे डबके आणि मॅन्युअर म्हणजे खत. इट वॉज ॲन अर्ली ईस्टर. यावर्षी ईस्टरचा सण लवकर आला होता. अंगणात बर्फ पडले होतं आणि गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. रील्स रॅन डाऊन अ विलेज. रील्स म्हणजे स्मॉल स्ट्रीम्स ऑफ वॉटर, म्हणजे पाण्याचे छोटे छोटे ओढे असं आपण त्याला म्हणू. गावातून पाण्याचे ओढे वाहत होते. अ लार्ज puddle हॅड रन डाऊन फ्रॉम अ मॅन्युअर पाईल इंटू अ लेन बिटवीन टू फार्म्स. आणि एका शेणखताच्या ढिगाऱ्यातून एक मोठं डबकं दोन शेतामधल्या जाणाऱ्या बोळ्यामध्ये वाहत जात होतं. अरुंद बोळ्यामध्ये वाहत जात होतं. अँड ॲट धिस puddle टू गर्ल्स वन ओल्डर दॅन अदर हॅड मीट. आणि त्या डबक्यापाशी दोन मुली एकमेकांना भेटल्या. एक जण दुसरीपेक्षा मोठी होती. बोथ ऑफ देम हॅड बीन ड्रेस्ड बाय देअर मदर्स इन न्यू क्लोथ्स. दोघींना त्यांच्या आयांनी नवीन कपडे घातलेले होते. द लिटिल गर्ल्स हॅड अ ब्ल्यू ड्रेस अँड द एल्डर अ येलो वन विथ अ डिझाईन. लहान मुलीने निळा ड्रेस घातलेला होता आणि मोठीने नक्षी असलेला पिवळा. बोथ हॅड देअर हेड्स रॅप्ड इन अ रेड कर्चिप्स. आणि दोघींनीही आपल्या डोक्याला लाल रुमाल बांधलेले होते. आफ्टर प्रेयर्स इन द चर्च द टू गर्ल्स वेंट टू द puddle. चर्चमधली प्रार्थना संपल्यानंतरनं त्या दोन्ही मुली त्या डबक्यापाशी आल्या. वेअर दे शो देअर न्यू गारमेंट्स टू ईच अदर अँड बिगॅन टू प्ले. आणि त्यांनी एकमेकींना आपले नवीन कपडे दाखवले. गारमेंट्स म्हणजे कपडे दाखवले आणि त्या खेळू लागल्या. दे वॉन्टेड टू प्लॅश इन द वॉटर. त्यांना त्या पाण्यामध्ये डुबायचं होतं किंवा डुबकायचं होतं किंवा पाणी उडवायचं होतं. द लिटिल गर्ल स्टार्टेड टू गो इन टू द puddle विथ हर शूज ऑन.
बट द ओल्डर गर्ल सेड टू हर. आणि छोटी मुलगी आपल्या पायातील बुटांसकट पाण्यात शिरू लागली तेव्हा मोठी मुलगी तिला म्हणाली, डोंट गो मलाशा, युअर मदर विल स्कोल्ड यू. मलाशा, आज जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. आय विल टेक ऑफ माय शूज अँड यू डू द सेम. द फर्स्ट नेम ऑफ गर्ल इज मलाशा. मलाशा त्या लहान मुलीला म्हणाली की तू आज जाऊ नकोस, नाहीतर तुझी आई तुला रागवेल. मी माझे बूट काढलेत आणि तूही तसंच कर. द गर्ल्स टूक ऑफ देअर शूज, राईज देअर स्कर्ट्स अँड वॉक थ्रू द पडल टुवर्ड्स ईच अदर. मग त्या मुलींनी आपले आपले बूट काढले, स्कर्ट्स म्हणजे त्यांनी जो घातलेला ड्रेस होता किंवा फ्रॉक होता ते वरती उचलले आणि त्या डबक्यातून त्या एकमेकींच्या दिशेने चालू लागल्या. मलाशा स्टेप इन अप टू हर अँकल्स अँड सेड. मलाशाचे पाय घोट्यापर्यंत आत बुडाले आणि ती म्हणाली, इट इज डीप अकुल्का, आय एम अफ्रेड. द सेकंड गर्ल नेम इज अकुल्का. अकुल्का, हे डबके खोल आहे, मला भीती वाटतीये. नेव्हर माइंड, शी रिप्लाइड. ती म्हणाली, हरकत नाही, घाबरू नकोस. इट विल नॉट बी एनी डीपर, कम स्ट्रेट टुवर्ड्स मी. यापेक्षा ते अधिक खोल नसेल, तू सरळ माझ्याकडे चालत ये. स्ट्रेट म्हणजे सरळ. दे केम क्लोजर टू ईच अदर. दोघी एकमेकींच्या जवळ आल्या. अकुल्का सेड, मलाशा, लुक आउट अँड डू नॉट स्प्लॅश इट अप, बट वॉक सॉफ्टली. मलाशा, लक्ष ठेव आणि चिखल उडवू नकोस, तर जपून चाल, असं अकुल्का तिला म्हणाली. शी हॅड barely said that when Malasha plumped her foot into the water and be spattered. Be spattered म्हणजे घाणीचे शिंतोडे उडवणे. तिचं बोलणं पूर्ण व्हायच्या आत मलाशाने धपकन पाण्यात पाय बुडवला आणि अकुल्काज न्यू ड्रेस हॅड नॉट ओनली हर ड्रेस बट ऑल्सो हर नोज अँड आईज. अकुल्काच्या नव्या जाग्यावर किंवा नव्या ड्रेसवर चिखल उडवला आणि नुसता ड्रेसवरच नव्हे तर तिच्या नाकावर, तिच्या डोळ्यांवर सुद्धा चिखलाचे शिंतोडे उडाले. When Akulka saw the spots on her dress, she grew angry at Malasha and scolded her and ran after her and wanted to strike her. आणि आपल्या ड्रेसवरचे चिखलाचे डाग पाहून अकुल्काला मलाशाचा खूप राग आला. ती तिच्यावर ओरडली. स्कोल्डेड म्हणजे ओरडणे. स्कोल्ड म्हणजे ओरडणे. तर ती तिच्यावरती ओरडली आणि तिला मारण्यासाठी तिच्या मागे धावली. मलाशा वॉज फ्रायटन. फ्रायटन म्हणजे घाबरणे. मलाशा ही खूप घाबरली. अँड सीइंग what trouble she had caused, jumped out of the puddle and ran home. आणि आपण काय हा उपद्व्याप केला किंवा आपण काय हा उपद्व्याप करून ठेवला ते पाहून ती डबक्यातून बाहेर तिने उडी मारली आणि घराच्या दिशेने पळाली. अकुल्काज मदर पास्ड बाय. तिथून अकुल्काची आई जात होती. शी सॉ हर डॉटर ड्रेस बी स्पॅटर्ड अँड सॉइल्ड. आणि तिनं पाहिलं की तिच्या मुलीचे कपडे जे आहेत ते त्याच्यावरती चिखलाचे शिंतोडे उडाल्यामुळे ते खराब झालेले आहेत, त्याच्यावर माती उडालेली आहे, हे अकुल्काच्या आईनं पाहिलं. वेअर अ कर्सिड वन, डिड यू गेट युअर सेल्फ सो डर्टी. अगं नतद्रष्ट मुली किंवा शापग्रस्त मुली. इथं अकर्षिड या शब्दाचा अर्थ आहे शापग्रस्त किंवा निंद्य व्यक्ती.
अगं नतद्रष्ट मुली, स्वतःला एवढं कुठे घाण करून घेतलंस, असं आकुलकाची आई तिला म्हणाली. मलाशा हॅज पर्पोजली स्प्लॅश्ड इट ऑन मी. मलाशाने मुद्दामहून माझ्यावरती शिंतोडे उडवले. Akulka's mother grasped Malasha and gave her to knock on the nape of her neck. नेप मानेच्या मागील बाजू. आकुलकाच्या आईने मलाशाला घट्ट पकडले आणि तिच्या मानेवरती किंवा मानेच्या मागील बाजूवर फटका मारला. मलाशा began to howl and her mother ran आउट ऑफ द हाऊस. मलाशा किंचाळू लागली आणि तिची आई घरातून बाहेर धावत आली. व्हाय डू यू स्ट्राईक माय डॉटर? शी बिगॅन टू स्कोल्ड हर नेबर. तुम्ही माझ्या मुलीला का मारताय? ती शेजारणीवर ओरडू लागली. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर अँड द वुमेन बिगॅन टू कॉरल. वन वर्ड ब्रॉट बॅक अनदर म्हणजे शब्दाने शब्द वाढत जाणे. शब्दाने शब्द वाढत गेला आणि त्या बायका भांडू लागल्या. द मेन टू रॅन आउट अँड अ बिग क्राऊड गॅदर्ड इन द स्ट्रीट. पुरुषही धावत बाहेर आले आणि स्ट्रीट म्हणजे रस्ता, गॅदर्ड म्हणजे जमा होणे, क्राऊड म्हणजे गर्दी आणि रस्त्यावर भली मोठी गर्दी जमली. ऑल वेअर क्राईंग अँड नोबडी कुड हिअर हिज नेबर. सर्वजण आरडाओरडा करू लागले आणि कुणीच कुणाचं ऐकेना किंवा कुणालाच बाजूच्या माणसाचं म्हणणं ऐकायला येईना. दे स्कोल्डेड अँड स्क्रश्ड इच अदर. वन मॅन गेव अनदर मॅन अ push and a fight had begun when Akulka's grandmother came out. All were crying म्हणजे सर्वजण एकमेकांवर ओरडू लागली आणि and nobody could hear his neighbor. कोणालाच कोणाचं ऐकायला येईना. They scolded and scratched each other. ते एकमेकांवर ओरडली आणि एकमेकांना शिव्या शाप देऊ लागली. One man गिव अनदर मॅन अ पुश. एका माणसाने दुसऱ्या माणसाला धक्का दिला आणि फाईट हॅड बिगॅन आणि भांडण सुरू झाले. वेन अकुलकाज ग्रँडमदर केम आऊट. आणि तेवढ्यात अकुलकाची आजी बाहेर आली. शी स्टेप्ड इन द मिडेस्ट ऑफ द पेझंट अँड बिगॅन टू टॉक टू देम. पेझंट म्हणजे शेतकरी. सर्व शेतकऱ्यांच्या मधोमध जाऊन ती उभी राहिली आणि त्यांच्याशी बोलू लागली. व्हॉट आर यू डुईंग डिअर वन्स? लाडक्यांनो, तुम्ही हे काय करत आहात? कन्सिडर द हॉलिडे. हा सुट्टीचा दिवस आहे. दिस इज अ टाईम फॉर रिजॉईनिंग. आणि हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे किंवा ही आनंद साजरा करण्याची वेळ आहे. अँड सी व्हॉट सिन यू आर डुईंग. आणि तुम्ही काय पाप करत आहात ते पहा. रिजॉईनिंग म्हणजे आनंद साजरा करणे. दे पेड नो अटेन्शन टू द ओल्ड वुमन अँड ऑलमोस्ट नॉक हर ऑफ हर फीट. त्या वृद्ध स्त्रीकडे त्यांनी बिलकुल लक्ष दिलं नाही. अटेन्शन म्हणजे लक्ष देणे. नो अटेन्शन, इथे लक्ष दिलं नाही आणि तिला धक्का मारून जवळपास खालीच पाडले. शी वुड नेव्हर हॅव स्टॉप देम इफ इट हॅड नॉट बीन फॉर अकुलका अँड मलाशा. अकुलका आणि मलाशाची बाब नसती तर तिने त्यांना कधीही थांबवले नसते. व्हाईल द वुमेन एक्सचेंज वर्ड्स, अकुलका वाईप ऑफ हर ड्रेस अँड वेंट बॅक टू द पडल इन लेन. व्हाईल द वुमेन एक्सचेंज म्हणजे ज्यावेळेस त्या स्त्रियांची एकमेकांना बोलणं चालू होतं किंवा बाचाबाची चालू होती त्यावेळेस अकुलकाने वाईप ऑफ हर ड्रेस, वाईप म्हणजे पुसणे, तिचा ड्रेस पुसून काढला आणि ती त्या बोळ्यातल्या डबक्यामध्ये परत गेली. शी पिक अप अ पेबल
पेबल म्हणजे इथं वाटोळा दगड. तिने एक वाटोळा दगड उचलला अँड बिगॅन टू स्क्रॅच द ग्राउंड, आणि जमीन खरवडायला सुरुवात केली. सो ॲज टू लेट द वॉटर ऑफ इन टू द स्ट्रीट, आणि त्यामुळे पाणी रस्त्यावरती वाहू लागले. व्हाईल शी वॉज स्क्रॅचिंग, मालाशा केम अप अँड बिगॅन टू हेल्प हर, आणि तिचं जमीन खरवडणं चालूच होतं. तेवढ्यात तिथे मालाशाही आली आणि ती तिला मदत करू लागली. शी पिक अप अ चिप अँड वाइंडेड द रील. तिने एक दगडाचा चपटा तुकडा घेतला आणि तो ओढा वाइंडेड म्हणजे रुंद केला. तो ओढा जो आहे तो तिनं रुंद केला. द पेझंट हॅड बिगॅन टू फाईट. शेतकऱ्यांचं भांडण चालू असताना, जस्ट ॲज द वॉटर वेंट डाऊन द रील टुवर्ड्स द प्लेस वेअर द वुमन वॉज ट्राईंग टू सेपरेट देम. शेतकऱ्यांचं भांडण चालू असताना पाणी ओढ्यातून वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती, सेपरेट द मेन म्हणजे पांगवण्याचा प्रयत्न करत होती, तिथंपर्यंत पोहोचलं. द गर्ल्स रॅन वन फ्रॉम वन साईड ऑफ द रील. दोन्ही मुली, सर्वजण तिथे भांडत होते आणि त्यावेळेस त्या दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी पलीकडच्या बाजूला, अशा पळत सुटल्या. लुक आउट मालाशा, लुक आउट, शाउटेड अकुल्का. अकुल्का जोराने ओरडली, ते बघ मालाशा, ते बघ. मालाशा वॉन्टेड टू से समथिंग हरसेल्फ बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. मालाशाला ही काहीतरी सांगायचं होतं, पण हसता हसता तिच्या तोंडातून शब्द फुटेना. द गर्ल्स वेअर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रील. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. बॉबिंग म्हणजे वेगाने वर खाली हेलकावे घेणे. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पेझंट. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या घोळक्यामध्ये शिरल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पेझंट. त्या वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉडमॅन. लोकांनो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ these two girls and they have long ago forgotten it. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात, त्या केव्हाचेच भांडण विसरून गेल्या आहेत. The dear children have been playing nicely together. आता त्या भांडण विसरून एकत्र त्या लाडक्या मुली छान खेळू लागलेल्या आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षा जास्त समंजस आहेत. द मेन लुक ॲट द गर्ल्स अँड दे फेल्ट अशेम. त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं आणि त्यांना स्वतःची लाज वाटू लागली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्फ अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. स्कॅटर्ड म्हणजे विखुरलेला. मग ते स्वतःच्या वागण्याला हसू लागले आणि आपापल्या शेताकडे पांगले किंवा विखुरले. सो स्टुडंट्स, दिस स्टोरी गिव्स मेसेज फ्रॉम grown-ups.